राजूर गणपतीला नवसाला पावणारा गणपती असं म्हणलं जातं आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी अंगारिकेला आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात आणि केवळ चतुर्थीलाच नाही तर मधल्या काळातही मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात. आपल्या काही मनोकामना असतील त्या गणपती चरणी अर्पण करतात. त्यांना अनुभव कदाचित येत असेल, त्यामुळं प्रत्येक वेळेस प्रत्येक जण येतोच अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु संस्थान म्हणून या ठिकाणी त्यांच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था उभा करण्याचं काम संस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी केलं जातं. केवळ आम्हीच व्यवस्था उभ्या करतो असं नाही आहे, तर या संस्थांना महिला आणि पुरुष म्हणून 8,500 सेवेकरी आहेत आणि प्रत्येक महिलांचा एक गट हा 3 तास सेवा या ठिकाणी देतो. अशा चक्रकार पद्धतीनं 8,500 महिला आणि पुरुषांच्या ड्युट्या आम्ही या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि या परिसराची स्वच्छता करणं ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. खरं तर या गणपतीचं फार मोठं महत्त्व आहे. केवळ जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येतात आणि भाविकांना आल्यानंतर या ठिकाणी थांबण्याची, या ठिकाणी वेगळी व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे. रस्त्याला सुद्धा चहा, पाणी, नाश्ता ज्या ज्या गावाच्या जवळून ते येतात किंवा ज्या फाट्यावर ते थांबतात त्या ठिकाणी सगळे गावकरी त्यांची सेवा सुद्धा त्या ठिकाणी करतात. आज आपण जर बघितलं तर जालन्यापासून राजूरपर्यंत 30 किलोमीटर बाय रोड जर व्हेकलने यायचं असेल तर 4 तास लागतात. एवढी ट्रॉफिक आहे त्या ठिकाणी. चारही बाजूचे रस्ते राजूरपासून तर फुलंब्रीपर्यंत, राजूरपासून तर भोकरदनपर्यंत, राजूरपासून तर देवळगाव राजापर्यंत आणि राजूरपासून तर जालन्यापर्यंत चारही रस्ते पायी चालणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रामुख्याने चतुर्थीला लोक पायीच येतात. मोठ्या प्रमाणात पायीच येतात. 12 वाजता आम्ही इथं दर्शनाची सोय करतो. जो कोणी पहिला भाविक येईल त्या भाविकाचा आम्ही संस्थांच्या वतीने सत्कार करतो. मला असं वाटतं की या राज्यामध्ये पायी येणाऱ्यांपैकी एक पंढरपूर आणि नंतर राजूर अशी 2 संस्थानं आत्ता आम्ही पाहिलेल्यापैकी संस्थान आहे.